बातमी मीरा रोडची राज ठाकरेंची। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मीरा रोडमध्ये घेतलेल्या सभेनं आगामी महापालिका निवडणुकांचं जणू रणशिंगच फुंकलं। या सभेनं राज ठाकरे यांच्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराची जणू दिशाच स्पष्ट केली। शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या निमित्तानं मुंबईत हिंदी भाषा आणायची ही केंद्र सरकारच्या डावाची पहिली पायरी आहे। भविष्यात मुंबई गुजरातला जोडण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप हा राज ठाकरेंनी केला। मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत। मी गेले 20 वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत, इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत, इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत, नुसती माणसं नाही येत आहेत, हे मतदारसंघ बनवत आहेत। हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार। उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर, असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत। हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत। पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या। पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत। आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय। भुसभुशीत जमीन असते ना, घुशी तिकडे होतात, खडकामध्ये घुशी नाही होत। तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत। आणि मंडळी, योगायोगाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना याच मुद्द्यावर भाष्य केलं होतं। त्यांनी आपल्या भाषणात मुंबई ही कायम महाराष्ट्राचीच राहील असा विश्वास व्यक्त